जनरली रॅपिड फायर शेवटी असतो, पण आपण थोडासा आधी करूया. सर रेडी आहेत मग रॅपिड फायरसाठी? साधे प्रश्न आहेत तेवढे. आमचा कंटेंट रायटरला तेवढं सुचलं नाही, बेसिक क्वेश्चन काढले त्याने. ओके. सो तुझ्या मते विदर्भात सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द कोणता? बैताड. बैताड आहे का बे? माझं पण तेच होतं. असं कधी झालंय का की म्हणजे तुला जे आठवतं की सगळ्यात विचित्र किंवा अशी खूप फनी अशी कमेंट तुझ्या कुठल्या व्हिडिओवर, इन्स्टावर किंवा युट्यूबवर? भाऊ तू खूप छान व्हिडिओ बनवते, प्लीज अपलोड नको करत जाऊ. कॉमेडियन किंवा मग क्रिएटर्स नसते झाले तर काय झाले असते? ये दे बाय MPSC. MPSC तोच एक ऑप्शन आहे आमच्याकडे शेवटचा. काय फेल व्हायसाठी की बाबू राहिले असते? नाही, त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. MPSC जेव्हा मी क्लासला लाभले असते पूर्ण विश्वास होता की नाही निघू शकत आपला. पण ते वाटलं असतं काहीतरी केलं आपण, पैसे गेले केलं, शेवटले काय चिमुरला जाऊन दुकान टाकलं असतं कपड्याचं. ठीक आहे. इंस्टाग्राम की युट्यूब? ग्रेट. एक मराठी शब्द जो ग्लोबली ट्रेंड झाला पाहिजे असं वाटतं? बोकांजा. तो म्हणजे ना काय एक मंत्र, एक रिलॅक्स होते त्याने, असं निघून जात. काय म्हणतात मेडिटेशन सारखं. हा, म्हणजे जर आपल्याला कुठली प्रॉब्लेम आहे, तुम्ही पहा, नोटीस करा आमच्या इकडे कुठली प्रॉब्लेम आहे, विचार करता यार असं कसं होईल कसं होईल, ज्यादा वखात पाहून घेऊन पूर्ण रिलॅक्स होऊन जाते माणूस. ते हे केल्यानंतर म्हणजे अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते त्यांनी. हॉरानी पण टेस्ट केलं ऍक्च्युली. म्हणलं प्रिपरेशन तर तेवढं झालेलं नाही, गेलो तिकडे म्हणलं इकडे. चला गमतीचा पार्ट आहे. पण तुझ्या मते सगळ्यात गमतीदार इन्फ्लुएन्सर कोण आहे? कुठला ओव्हरऑल पूर्ण? हा, आज अभिषेक आवडत, अभिषेक उपकन्या. तुम्ही हा, त्याची टायमिंग बहुत खतरनाक आहे. बरोबर. बोलते तेव्हा असं वाटतं की म्हणजे बोलताना असं वाटतं पण सोडून राहिला तो, मजा येऊन जाते. बरोबर. तुला वर्णन करणारा असा कुठला मराठी शब्द तू म्हणशील? मला वर्णन करणारा शब्द नाही बनलास. कुठला पण एखादा? काय म्हणू शकत यार माझ्यासाठी? सांग तुम्ही द्या मला एक शब्द, मी तो ठेवतो आजपासून. सांगा काय म्हणू यार, आशू म्हटलं की आमच्यासाठी नाही तो नाही, पण आमच्यासाठी म्हणजे जिंदा दिली कॉमेडियन माणूस एकदम. ठीक आहे, वापरू आपण. तुमचाच कोणता डायलॉग असा आहे का की जो लोक तुम्हालाच पाठवतात? हो. कोणता डायलॉग आहे का तो? कोणता आहे? हेस का म्हणते मी पोट्ट्या वा, कुठेही गेला तर का म्हणते बा पोट्ट्या वा, डोनाल्ड ट्रम्पच्या आवाजामध्ये तो फेमस होता. तर तो म्हणतात, कुठेही मेसेज करतात का म्हणते भाव, का म्हणते पोट्ट्या वा. असं कधी एखादी रील फ्लॉप झाली तर रात्रभर झोप नाही आली असं होतं? तेवढा काही नाही, तितका नाही. नाही झाली दुसऱ्या दिवशी येईल समोर. बरोबर. लोकांना तुला इन्फ्लुएन्सर म्हणून म्हटलेलं जास्त आवडतं की कॉमेडियन म्हटलेलं? आजच्या कॉमेडियन म्हटलं तर छान वाटते. इव्हन आता या टाइमला कसं होतं, जसं आता माझी सुरुवात झाली युट्यूब पासून, आता जातो युट्यूबवर, पण कुठे आता बोलवतात ना शो मध्ये इकडे तिकडे कॉलेजमध्ये, रील स्टार लिहितात, मला ते नाही आवडत. युट्यूबवर म्हटलं तर काही नाही वाटत. रील स्टार नाही का, छान आहे, रील बनवतो मी सगळं वगैरे, रील स्टार शब्द असा ऐकून ते मला टिकटॉकची आठवण येते ते, नाही का. त्याच्यामुळे ते युट्यूबर म्हटलं किंवा कॉमेडियन म्हटलं, कलाकार म्हटलं, छान वाटतं थोडं. रील स्टार नाही आवडत तितका. जेव्हा पण तुझे कधी तुला फॅन्स भेटत असतील, मग त्यांची सगळ्यात पहिली तुला भेटलेली प्रतिक्रिया त्यांची काय असते? तो आशिष बोबडे होय का नाही, तर त्याचा सूर राहते त्याच्यामध्ये, तुझ्याकडे बघत राहणार. हा, मग तिकडून मग एक जर येणार कन्फर्म करासाठी, मग होय म्हणणार, मग तुझ्या जाऊ सांगणार होय. तसं आहे. अच्छा. असं. तुला मुलं जास्त फॉलो करतात की मुली? मुलं आहे जास्त. मुलं दिसते आम्हाला इंस्टाग्रामवर वगैरे. अच्छा. 60 to 65% मुलं आहे, बाकी मुली आहे. बाकी मुली आहे. पण एवढं ठीक आहे का, सगळे 16-18 वर्षाच्या वरीलच आहे जास्त. अच्छा. हा, एकदम लहान नाही आहे. कुठल्या शहरात सगळ्यात जास्त तुला बघितलं जातं असं तुला वाटतं? आपलाच नागपूर विदर्भ पट्टा पूर्ण. पर्टिक्युलरली नागपूर की जसं तुझा चंद्रपूर पट्टा आहे तो? नाही, हो, नागपूर चंद्रपूर दोन्ही. सगळ्यात जास्त आम्ही इनसाइट चेक करतो, नागपूर येते, चंद्रपूर येते, मग त्याच्यावर नाव दाखवते पुणे आणि मुंबई दाखवते. पण मी तो कन्फ्युज वाटतं की पुणे मुंबईचे इकडले नाव दिसायला पाहिजे, नंतर मग अमरावती वगैरे दिसते मला. मी आता कन्फ्युज असं काऊन दाखवते म्हणून मला असं वाटते, पण आता ऍक्च्युअली माहित नाही काय सीन आहे. तर जर एक दिवसासाठी जर तुला PM बनवलं तर तू काय करशील? मी तो एक दिवसाचा कंटिन्यू 10 वर्षासाठी करून टाकेल. पण माझ्या लावरेच सरकारी नोकरीवर आपला परा खानदान, बायकोले वडील कलेक्टर, बाबा बनन तहसीलदार.
घ्या बात. पण सही सही. नाही तरी पण असं जर सोशल रिफॉर्मेशन काही करायची गरज पडली हो. तर काय करशील? सगळ्यात पहिले आहे ना, हे जे आता जे चालू आहे, हे जे सगळे चालू आहे धर्माच्या नावावर, भाषेच्या नावावर, हे जे सगळं सुरू आहे त्याच्यावर म्हणजे रिस्ट्रिक्शन आणि कुठलाही पॉलिटिशियन झाला कुठेही जाऊन कोणत्या धर्माबद्दल जातीवर काही म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट काय बोलणार नाही. इव्हन आपलाही जर करता होतं असं नाही की बहुत ओरडू करा तुम्ही, कुठलाही झाला म्हणजे चिडवण्यासारखं जे करतो ते सगळं मी पहिले हे करणार आपल्या पॉलिटिक्स वाल्या लोकांवर. त्यानंतर मग जे आपल्यासाठी जे गरजेचं आहे सगळ्यात पहिले एज्युकेशनचा, जे आता गव्हर्नमेंट स्कूलची जे हालत झाली आहे, अंगणवाडी म्हणा, जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याला इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे. जे जर प्रायव्हेटवाले जर ज्या गोष्टी देऊ शकतात ते गव्हर्नमेंटने देऊ शकते ना, तर त्याच्यावर मी भर टाकेल की ते सगळं झालं पाहिजे एज्युकेशन. त्यानंतर मग हे रस्ते वगैरे सगळ्यांच्या नोकऱ्या वगैरे जे पण आहे ते आता बोलायच्या गोष्टी आहे. पॉलिटिकल बोलताना चांगलं वाटते, पण जे बसते गद्दीवर चांगलंही माहित राहते कसं करते रियालिटी. कारण की खर्च करतोय म्हटलं तरी थोडासा घ्यायला बरोबर. असं. पण मेन जे ह्या 2-3 गोष्टी त्या झाल्या पाहिजे, एज्युकेशनसाठी झाल्या पाहिजे. गव्हर्नमेंटची हालत बहुत बेकार आहे स्कूलची, त्याच्यावर इम्प्रूव्ह झालं पाहिजे पूर्ण. बरोबर. रोडचं आहे, पुन्हा रोड चांगले होत आहे डेव्हलप, असं काही नाही, रोड छान होत आहे. पण जे बहुत सारे जे मिड लेवलच्या सिटी आहे, गाव आहे, याच्यामधून नाही पोचले काय ठिकाणी, ते झाले पाहिजे. बरोबर.